आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय संपूर्ण अध्यात्म ज्ञानाविषयाचे प्रमाण. सूक्ष्मवेद कलामे कबीर कबीरवाणीच्या व्यतिरिक्त कोणत्याही धर्मग्रंथात संपूर्ण अध्यात्म ज्ञान नाही. प्रमाण हिंदू धर्माचे प्रमुख ग्रंथ 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद तसेच अथर्ववेद आहे. त्यांचे सार म्हणजे थोडक्यात ज्ञान श्रीमद भगवद गीता आहे. यांचे ज्ञान सुद्धा त्याच अल्लाह प्रभूने दिले आहे, ज्याने 4ही पुस्तक जबूर, तोरेत, इंजिल तसेच कुराण यांचे ज्ञान दिले आहे. यजुर्वेद अध्याय 40 मंत्र 10 मध्ये वेद ज्ञानदात्याने म्हटले आहे की कोणी तर परमेश्वरास कधी न उत्पन्न होणारा म्हणजे निराकार सांगतात, कोणी उत्पन्न होणारा साकार मानतात. जसे रामाचा कृष्णाचा जन्म झाला त्यांना प्रभू मानतात. परमात्मा निराकार आहे किंवा साकार आहे, उत्पन्न होतो किंवा उत्पन्न नाही होत, अवतार धारण करतो किंवा नाही करत, याविषयी धीराणाम तत्वदर्शी संत ठीक सांगतात, त्यांचे ऐका. विशेष सिद्ध झाले की वेदांमध्ये संपूर्ण अध्यात्म ज्ञान नाही, श्रीमद भगवद्गीतेमध्येही संपूर्ण ज्ञान नाही. प्रमाण श्रीमद भगवद्गीता आणि 4ही वेद हिंदू समाजासाठी महत्त्वपूर्ण व विश्वास करण्यायोग्य ग्रंथ आहेत. वेदांपेक्षा जास्त गीतेचे वाचन केले जाते. गीतेचे ज्ञान सुद्धा त्याच प्रभू अल्लाने दिले आहे, ज्याने 4ही वेद तसेच 4ही पुस्तके जबूर, तोरेत, इंजिल तसेच कुराण यांचे ज्ञान दिले आहे. हिंदू धर्माचे आचार्य मानतात की श्रीमद भगवद्गीता 4ही वेदांचे सार आहे. याच गीतेच्या अध्याय 4 श्लोक 32 मध्ये म्हटले आहे की ब्रह्मणः पूर्ण ब्रह्म मुखे आपल्या मुखकमलातून वाणी बोलून यथार्थ ज्ञानाचा प्रचार करतात. त्यांचे त्या वाणीमध्ये सांगितलेल्या ज्ञानास तत्वज्ञान म्हटले जाते. नंतर गीता अध्याय 4च्याच श्लोक 34 मध्ये म्हटले आहे की हे अर्जुन, ते तत्वज्ञान जो समर्थ परमेश्वर मुखाने वाणी बोलून सांगतो, तू कुणा तत्वदर्शी संताला विचार. दंडवत प्रणाम करून नम्रपणे प्रश्न विचारले असता ते तत्वज्ञान जाणणारे ज्ञानी महात्मा तुला तत्वज्ञानाचा उपदेश करतील, कारण की तेच यथार्थ ज्ञान, तोच पूर्ण प्रभू वेळोवेळी चांगल्या आत्म्यांना, प्रामाणिक भक्तांना सांगत असतो. म्हणून सांगितले आहे, ते ज्ञान वर्तमानामध्ये या दास म्हणजे रामपाल दास जवळ आहे. विश्वात कोणालाही त्याचे ज्ञान नाही. विशेष यामुळे सिद्ध झाले आहे की संपूर्ण अध्यात्म ज्ञान श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा नाहीये. बायबल जे जबूर, तोरेत तसेच इंजिल 3 पुस्तकांचा संग्रह आहे, या बायबलमध्ये तसेच कुराणमध्ये सुद्धा संपूर्ण अध्यात्म ज्ञान नाही. प्रमाण वर अल खिज्र म्हणजे अल कबीरची माहिती शीर्षक मध्ये दाखविले आहे की ज्या अल्लाहने पवित्र पुस्तक जबूरचे, पवित्र पुस्तक तोरेत तसेच पवित्र पुस्तक इंजिलचे ज्ञान दिले आहे, त्याने हजरत मोहम्मदजी यांना सुद्धा सांगितले, जे पवित्र पुस्तक कुराणच्या सुरा काफ 18 आयत 60 ते 82 मध्ये अंकित आहे की मी मूसाला ते ज्ञान समजवण्यासाठी एका व्यक्तीजवळ पाठविले, जे ज्ञान मूसाजवळ नव्हते. त्या ज्ञानासमोर मूसाच्या प्राप्त ज्ञानाला पुस्तक तोरेत काही सुद्धा किंमत राहत नाही. मूसाजी त्या ज्ञानाला प्राप्त न करता खाली परत आले होते. या प्रकरणातून बऱ्याच गोष्टी समोर येतात. नंबर 1, ते ज्ञान तोरेत पुस्तकामध्ये नाही. जर असते तर अल खिज्र जवळ ज्ञान प्राप्तीसाठी पाठवण्याची आवश्यकताच नव्हती. नंबर 2, पवित्र जबूर, पवित्र तोरेत तसेच पवित्र इंजिलचे ज्ञान याच प्रभूने क्रमशः हजरत दाऊद, हजरत मूसा तसेच हजरत ईशा यांना एकच वेळी दिले होते. म्हणजे कुराणच्या ज्ञानासारखे थोडे करून उतरवले नव्हते. हजरत मूसाजी तोरेत मधील ज्ञानाचा प्रचार करीत होते. त्याच ज्ञानावर सत्संग करीत होते. सत्संगामध्ये कोणी सत्संगीने विचारले होते की हे मूसा, आज जगात सर्वात विद्वान कोण आहे? मूसाने आपणास जगात सर्वात विद्वान म्हटले होते, ज्यामुळे मूसाजीच्या अल्लाहने सांगितले की तुझे ज्ञान अल खिज्रच्या ज्ञानासमोर काहीच महत्त्व राखत नाही. यावरून सिद्ध होते की तोरेतचे ज्ञान अपूर्ण आहे. नंबर 3, जर जबूर पुस्तकामध्ये संपूर्ण ज्ञान असते तर अल्लाहने सांगितले असते की जबूरचे ज्ञान तुझ्या ज्ञानापेक्षा उत्तम आहे, ते त्या अध्यायामध्ये लिहिले आहे. परंतु असे काही प्रमाण नाही मिळत.
यावरून सिद्ध झाले आहे की जबूरचे ज्ञान सुद्धा अल खिज्रच्या ज्ञानासमान नाही. नंबर 4. जर इंजिलमध्ये संपूर्ण ज्ञान असते तर हजरत मुहम्मद यांना अल्लाह म्हणाला असता की अल खिज्रचे ज्ञान मरियमचा मुलगा ईसाला इंजिलमध्ये देऊन ठेवले आहे, परंतु कुठेही याचे प्रमाण नाही. याने सिद्ध झाले की पवित्र पुस्तक इंजिलमध्ये पण अल खिज्र म्हणजे अल कबीरचे ज्ञान नाही. विशेष उपरोक्त विश्लेषणामुळे स्पष्ट झाले की संपूर्ण आध्यात्मिक ज्ञान पवित्र बायबलमध्ये नाही. पवित्र बायबल ग्रंथामध्ये फक्त 3 पुस्तकं एकत्र बांधली आहेत. 1 जबूर, 2 तोरेत, 3 इंजिल. ही तिन्ही एकत्रित पुस्तके बायबल नावाने ओळखली जातात.